हीच नाहीये म्हणून तुम्ही तिच्याशी बोलताय. या ज्यांना तुम्ही आजच सोडायला हवं, ज्यांच्यामुळे तुमचं सगळ्यात जास्त नुकसान होतं. मग याच्या आधी की या 5 सवयी तुम्हाला संपवतील, तुम्हीच या सवयींना संपवून टाका. आजच संपवून टाका. आणि जरी या 5 सवयींमधली एखादी सवय तुमच्यात नसेल तर ती तुम्हाला कधी लावू सुद्धा नका, नाहीतर तुमचं खूप जास्त नुकसान होईल. तुम्ही तुमच्या रस्त्यापासून भटकून जाल. चला तर मग बघूया पहिली चुकीची सवय. कुणासोबतही तुमच्या स्वार्थासाठी नातं बनवू नका. कुणासोबतही तुमचा टाइमपास होत नाहीये म्हणून रिलेशन करू नका. बऱ्याचदा असं होतं, आपल्याला खूप बोर होत असतं, आपल्याकडे करायला काही नसतं, आपली सगळी कामं झालेली असतात, मग काय करावं तेच आपल्याला कळत नाही. मग अशा वेळी काही जण काय करतात, काहीतरी क्रिएटिव्ह करायचं सोडून ते काहीतरी भलतंच करतात. ते त्यांचा टाइमपास व्हावा म्हणून इतरांचा वेळ वाया घालवतात, इतरांच्या फिलिंग्स सोबत खेळतात. काही जणांना एकटं वाटतं, त्यांचा वेळ निघत नाही म्हणून ते दुसऱ्यांची फ्रेंडशिप करतात, नव्या नव्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतात आणि एखाद्या व्यक्तीला त्यांच्या खूप जवळ घेऊन येतात, तिच्याशी दिवस रात्र बोलत बसतात. म्हणजे टाइमपास करण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशन बनवणं, मग त्या व्यक्तीबद्दल सगळं काही जाणून घेणं, तिला आपलं सगळं काही सांगणं, असं त्यांचं सुरू होतं. म्हणजे त्यांना करण्यासाठी काही नसतं म्हणून ते त्या व्यक्तीसोबत टाइमपास करतात. पण ते याचा विचार कधीच करत नाही की त्यांना एकटं वाटतंय, त्यांना बोर होतंय म्हणून ते तिच्याशी बोलतात. पण तिचं काय, कदाचित ती व्यक्ती तिचं काम सोडून तुमच्याशी बोलत असेल, कदाचित ती व्यक्ती तिचा वेळ वाया घालवून तुमच्याशी बोलत असेल, तिला भरपूर कामं असतील पण ती तुम्हाला प्रायोरिटी देत असेल. पण तुमचं काय, तुम्ही तिच्याशी का बोलताय? तुम्हाला तिच्याबद्दल काही वाटतंय म्हणून नाही, फक्त यासाठी की तुमचा टाइमपास होत नाहीये म्हणून, फक्त यासाठी की तुम्हाला एकटं वाटतंय म्हणून, फक्त यासाठी की तुमच्याकडे करण्यासाठी काहीच नाहीये म्हणून तुम्ही तिच्याशी बोलताय. या गोष्टीला काय अर्थ आहे? कशासाठी? फक्त आपल्याला चांगलं वाटावं, फक्त आपल्याला बोर होऊ नये म्हणून दुसऱ्यांच्या फिलिंग सोबत खेळावं. असं करण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाहीये. फक्त आपला टाइमपास होण्यासाठी दुसऱ्याच्या फिलिंग्सशी खेळणं ही गोष्ट खूपच चुकीची आहे. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्हाला काहीच अधिकार नाहीये, कुणालाच काहीच अधिकार नाहीये दुसऱ्यांच्या फिलिंग्स सोबत खेळण्याचा. फक्त आपला एकटेपणा दूर करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या इतक्या जवळ जाणं की ज्यावेळी आपलं मन भरून जाईल, ज्यावेळी आपला टाइमपास होऊन जाईल, तेव्हा आपण ज्यावेळी तिच्यापासून दूर जाऊ तेव्हा तिला खूप त्रास होईल. तेव्हा ती तुम्हाला विसरू शकणार नाही, कारण ती तुमच्या प्रती टाइमपास करत नसेल, ती तुमच्या प्रती सिरियस असेल. आणि तुम्ही फक्त तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी तिच्याशी बोलत असाल तर तुम्ही तिचं खूप मोठं नुकसान करताय. तुम्ही जर तुमच्या रिलेशन प्रती सिरियस असाल तर तुम्ही काहीही करा, कितीही बोला, ते तुमचं पर्सनल मॅटर आहे. पण फक्त टाइमपास करण्यासाठी एखाद्याशी बोलणं हे चुकीचं आहे. कशासाठी कुणाशी बोलत बसायचं? कशासाठी कुणाला काहीही सांगायचं? कशासाठी कुणालाही फेक प्रॉमिस करायचे? कशासाठी कुणालाही आपल्याला टेम्पररी छान वाटतंय म्हणून काही खोटं बोलायचं? कशासाठी? तुमचा टाइमपास होत नाहीये ना, तुम्हाला बोर होतंय, मग यात त्या व्यक्तीची काय चूक असते? तुम्ही तुमचा टाइमपास करण्यासाठी अजून बऱ्याच गोष्टी करू शकता, अजून बरेच कामं आहेत तुमच्याकडे. तुम्ही एखादं बुक वाचू शकता, तुमच्या आवडत्या गोष्टी करू शकता, भरपूर काही असतं करण्यासाठी. पण एखाद्या व्यक्तीच्या फिलिंग सोबत खेळणं याचा तुम्हाला काहीच अधिकार नाहीये. जर ही सवय तुमच्यात असेल, तुम्ही फक्त तुमच्या टाइमपाससाठी दुसऱ्यांशी बोलत असाल तर असं करू नका. आता बघूया पुढची चुकीची सवय. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्याचा ठेका घेऊ नका आणि कुणालाही न मागता उपदेश देणं बंद करा. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आपण कुणाच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढतोय, आपण कुणाला उपदेश देतोय, चांगली गोष्ट आहे. पण हे तिथपर्यंतच चांगलं आहे जिथपर्यंत आपण ते त्यांना सांगतोय. पण काही जण स्वतःचा डिसिजन दुसऱ्यांवर थोपण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कधी कधी काय होतं, कुणीतरी येऊन आपल्याला त्याचा प्रॉब्लेम सांगतो आणि आपण त्याचा प्रॉब्लेम पूर्ण ऐकूनही घेत नाही आणि आपण त्याला उपदेश करायला लागतो, आपण त्याच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन शोधायला लागतो, आपण आपलं सगळं काही बाजूला ठेवून त्याला ऍडवाइस द्यायला लागतो. का? कशासाठी? तुम्ही ठेका घेतलाय का? ठीक आहे ना, दुसऱ्यांचं ऐकून घ्या, त्यांना समजून घ्या, इथपर्यंत ठीक आहे. पण उगाचच तुमचा डिसिजन त्यांच्यावर थोपणं की अरे तू असंच कर, तू तसंच कर, आपण स्वतःहून त्यांना काहीतरी करण्यासाठी भाग पडतो. किंवा एखादा व्यक्ती एखादं काम करत असेल आणि तो त्याच्या कामात खुशही असेल, पण तरीही आपण त्याच्यात घुसण्याचा प्रयत्न करतो, आपण त्याच्या कामाबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करतो की अरे तू काय करतोय, मग तुझं काम कसं आहे, आणि मग आपण त्याला उपदेश देणं चालू करतो की अरे तू असं नको करूस, तू हे तसं कर, तू हे तसं नको करूस, तू असं कर, तू हे चुकीचं करतो. अरे करू दे ना, त्याला
प्रॉब्लेम सांगत असेल तर तो प्रॉब्लेम फक्त सांगूनही त्याला हलकं वाटतं. त्याला सोल्युशन ऐकण्याची काहीच गरज नसते. पण बऱ्याचदा आपण त्याला काहीतरी उलटे पालटे सोल्युशन देतो. नाही तू असं करायला पाहिजे, नाही तू तसं करायला पाहिजे, नाहीतर तू असं केलं असतंस ना तर तू प्रॉब्लेममध्ये फसलाच नसता. आपण असं काहीही त्याला सांगतो आणि त्याला अजून दुःखी करून टाकतो, त्याला अजून सॅड करतो, त्याला अजून विचार करायला भाग पाडतो. कधी कधी घ्या ना, फक्त ऐकून घ्या. खूप चुकीची सवय आहे, खूप चुकीची. एखाद्याला विनाकारण काहीही सांगत बसणं. बघा, काही जण असेही असतात, त्यांना कोणी त्यांचा प्रॉब्लेम सांगायला येत नाही किंवा त्यांच्याशी बोलायलाही येत नाही, पण ते स्वतःहून दुसऱ्यांच्या लाईफमध्ये इंटरेस्ट घेतात. ते स्वतःहून विचारतात, ते स्वतःहून काही विचारलं नाही तरी ॲडवाईस देतात की अरे तू काय करतोय, मग तू हे असं का करतोय, हे असं नको करूस, हे तसं कर, तू तेव्हा असं का केलं होतंस, तू ना तसं करायला नको होतंस. काय गरज आहे? समोरचा व्यक्ती त्याचं काम करतोय, तुम्हीही तुमचं काम करा ना. कशासाठी कुणाला फुकटच्या आणि फालतूच्या ॲडवाईस द्यायच्या? कशासाठी? करू द्या ना, त्याला त्याचं काम करू द्या, त्याला जसं करायचंय तसं करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. जर ही सवय आपल्याला असली ना तर कुणीही आपल्याकडे लक्ष देत नाही. कुणीही आपल्याला असंच समजतं की अरे हा तर असंच काहीतरी बडबडत असतो, हा असंच काहीतरी सांगत असतो, हा न विचारता त्याची मतं मांडत असतो. अशी आपली इमेज दुसऱ्यांच्या मनात निर्माण होते. कधी कधी आपण खरंच त्यांच्या भल्यासाठी सांगतो, पण त्यांना असं वाटतं की अरे हा फालतू काहीही बोलत असतो. म्हणून जर तुम्हाला विचारलं नसेल तिथे ॲडवाईस देऊ नका, तिथे बोलू नका, काहीच गरज नाहीये. कधी कधी समोरच्याचं सुद्धा ऐकून घ्यायला शिका. आणि तुम्ही ठेका नाही घेतलाय ना प्रत्येकाला सल्ला देण्याचा? नाही घेतलाय. त्याला जे करायचंय ते त्याला करू द्या, तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा. म्हणून ही जर तुम्हाला सवय असेल तर ती सवय आजपासूनच तोडण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला समस्या सॉल्व्ह करायच्या असतील, प्रॉब्लेमच सॉल्व्ह करायचे असतील तर आधी स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. असं नाहीये की आपल्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, आपल्या लाईफमध्ये बरंच काही पडलेलं असतं, त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आपले बरेच कामं पडलेले असतात, त्यांना पूर्ण करायचा प्रयत्न करा. ॲडवाईस द्यायची तर स्वतःला द्या ना. स्वतःला सांगा तू कुठे चुकतोय, तू काय करायला पाहिजे, तू काय करायला हवं होतं. स्वतःला सांगा, स्वतःशी बोला आणि स्वतःला इम्प्रूव्ह करा. आणि ज्या